तर जय आदिवासी भाऊसवान, मी विकास बागुल. मी जाहीराना लगीनला, धुळाला आणि नाशिकला कार्यक्रमला पण जाहीरानाचं. तर चला मग मी पहिले पिपरी मग गया. पिपरी मग पहिले पॅन पिनली ना म्हणता आपला घालायला ना सर. मग जाऊ नक्कीच एसटीवर पैसे सर निघणार भाऊ म्हणाला सफरला. तर भाऊ सण आवसं परवडा बस स्टँड मला काही एस टी भेटली ना म्हणून कालीपिलीवर बसी गया. कारण आपला जाणार होता दूर म्हणजे धुळाला. मी बोधगाव फाटा पण ना मित्राने वाड्डे करणार मला लेवाला येणार भाऊ फटफटीवर. तो सण मग मित्र बी घ्या तो पण ऊन आपण रसबीज पिऊत म्हणतं. रसबीज पिली नत एकदम शांत वातावरण थोडं थांबेल तुम्ही मिली नत एकदम मस्त वाटणार रसबीज पिसन म्हणतं. चाल निघू म्हणतं आता निघणं. तसं मग कपडे कोपडे लिहूत म्हणतं. भाऊ सांगा मला पॅन्ट लिहिणं म्हणे जॅकेट बी लिहिणं म्हणे लग्नसाठी. मग जॅकेट जोकेट लिहिणं पॅन्ट बी लिहिणं. तसं मग येतच भाऊला आहेत लागे नील. भाऊ नुसतं डायरेक्ट नाची कुदी रडणार. आणि गर्दी बी गैरी होती भाऊ स्वान. धुळानं बेकार लोक दिखणार मला नुसतं नाचत. आणि भाऊ स्वान जळगावनं काही पोरं काही कमी बी नाचत. आमना जळगावनं बेकार नाचत. मग मी बी नाचणे चालू कर दे ना भाऊ स्वान. मी बी काय ऐकता ना मग सकाळी सुकाळी उगणी दलिंदरांग झोपेल होतो भाऊ स्वान. आम्ही 10 वाजेलो उठणत बिटणत. मग काय करणार आम्हाला आग लागणी मागाला मामून निघणत. द्या का आमना डब्बा द्याकडे द्यायला पुरे लेट आलो आम्ही 3-4 जण इसला. पुरा भर बोलावं हागाला चालू होता आमू ऐ द्या का बेकार काम आमनावाला. तर भाऊ स्वान निघणं मी नाशिकला इंगला. मी लगीनला काही उभं राहणार ना मित्रांना. निघणं मी नाशिकला इंगला. आता जासू म्हणतं एवढा ऊन पडी राहणार बस सकाळीपासूनच. तसं मन मित्र वाड्डे किरणार ना हो. अरे बेकार वाड्डे किरणार एवढा कित्रे झालं होतं ते मन वाड्डे की देखी देखी आशी तर आलं ते. पण ते समोर मग गैरसंदाप होता कसं काय बोलू म्हणजे याला बरोबर आहे मी आता. मग निघणंच बामू नाशिक जेवढं पासाचे होतात एवढा ऊन पडी राहणार काय सांगू तुम्हाला. तसं मग मालेगाव घ्या भाऊ. मालेगाव एवढा दूर वाटणार आम्हाला धुळापेक्षा बी बेकार आहे रे. कारण की आपण जळगावतून येईल आणि आपला दूरच वाटणारच. नक्कीच मळ मारू ना भाऊ सण मळ मारतून मामू नाश्ता पाणी करणं आणि गरम गरम पाणी प्यावं लागेल. थंडाच होता ना जार मग थंड पाणी भेटणार ना आम्हाला कोणत्याच ठिकाणी. मग गरम पाणी पिला नाश्ता नुष्टा करणं मग आता निघूत. आणि काय सांगू भाऊ स्वान गरम पाण्यानं आम्हाला एवढाच संतापू ना. पण आम्हाला माहिती तर संताप कसं काय राहणार कारण की बाहेर गावला होतात. आणि तसं मग भाऊ स्वान आमू पेटो टाकायला उभं राहणार. काय सांगू भाऊ स्वान एवढा ऊन पडी राहणार असं आम्हाला माहिती आम काय सैन करी नसत कितला सैन करी नसत. भाऊ स्वान फायनली आमू कार्यक्रम ना बाहेर उभं राहणार आणि आम्हाला पोस्टर छापणार. काय सांगू तुम्हाला आम्हाला कितला भारी वाटणार शेत. बघा भाऊ आमचा पोस्टर छापलेलं आहे नाशिक जिल्ह्यामध्ये. बघा हे माझा फोटो. भाऊस्वान फायनली आम्ही भिडी गयत. आम्हाला खुशी एवढी वहिनी येवानी खुशी कारण आमच्या दूधून येलो होतं जळगाव जिल्ह्यामधून 800 किलोमीटर लो. आम्हाला भूक लागलेलो होते भाऊस्वान. आम्हाला साडेगार चांगला रांधलेलं होतं. मग आम्हाला चांगला खायली नत. मग आम्हाला आराम करायला बसनत. देखा भाऊस्वान जेवण करीन झोपे राहिलेत आम्ही खाईन जळू झालेत आम्ही. जेवण मी करे संपाशेलो होता आम्ही आशेक मजाक. आम्ही नाव लिहिलं ना असे मजाक चालू होते आमने वाले भाऊस्वान. तर मी ना नाव लिहू ते ना नाव लिहू. तसं मग मी विचार कर ना म्हणता पोऱ्याकडे गर्दी केलं होतं आम्ही. पाऊस मग वय का अशा माणूसला तसं मग लक्की भाऊ जातो वेगळा भाऊस्वान. आम्हाला जरा बाहेर वाटा म्हणतात भारी आम्ही बाहेर उभं होतात लक्की भाऊ जातो भेटासाठी. तसं मग फायनली लक्की भाऊ जातो वेगळ्या आम्ही कार्यक्रम मध्ये देखणत बोलणं तेसला आम्ही भेट बी देणत. आणि लक्की भाऊ जाधव आजय भाऊला देखील काय बोलणं अशी माहिती आहे का ऐका एकदार देखा. हेअरस्टाईल मस्त आहे म्हणे तुम्ही. मग आम्हाला प्रॅक्टिस करायला का भाऊ रेसल डोळ्याला बोलता डायलॉग बोल आणि आराम करतात बी अजून. फायनली मग आम्ही आदिवासी लोक गाली समूनत कोणी बनना बिरसा मुंडा म्हणजे मी बिरसा मुंडा बनवलो होता आणि कोणी बनवलं होता विरेकलं वेकन बनवलं होता राघोजी भांगरे. देखा केवढं पब्लिक होते भाऊस्वान. आम्हाला देखायला एवढं पब्लिक गेलो होती काय सांगू तुम्हाला केवढी खुशी वाटते आम्हाला. तर मग भाऊस्वान मग स्टेजवर मी डायचाला लाग गया बिरसा मुंडा लोकली सण. असा वाटायला लागे मी बिरसा मुंडा लोकली सण
मीच होता बिरसा मुंडा म्हणतं. आणि असा वाटता भाऊ सोन डायरेक्ट कायम आहोच ड्रेस घालू तेव्हा डायरेक्ट आहोच लुक घाले तेव्हा कधी. कारण की एवढा बेकार वाटा मला डायरेक्ट पुरा पॉवरफुल वाटा मला स्वतःला देखा ना. तर भाऊ सोन आमू नाचायला लागेत आणि एवढा नाचण्यात काय सांगू तुम्हाला वाकडा न तिकडा वाकडा न तिकडा. मग काय मी पण नाचायला लागे मजबूत. पण एन्जॉय म्हणजे एन्जॉय करतात आमू. मग काय भाऊ स्वान गैरपोर आमनासोबत फोटो काढायला लागेत. भारी वाटतं आम तसं आमना लोक दे की सण. अहो आमना किरण भाऊ बी ऐकता ना असा डान्स करता लोक बटा असतात त्याला. अहो द्या का ओ बापरे ऐकता ना नव्हतो बी असा एन्जॉय करल काय सांगू तुम्हाला. तुम्हाला बी असं वाटत असे भाऊ स्वान की आम्ही पाहिलो तळे नाचायला. पण एवढा एन्जॉय बी करेल तर आम्ही नाचता नसता. तर भाऊ स्वान अहो आपला पहिला ब्लॉग होता. जसं मला इंस्टावर सपोर्ट करत तसं मला यूट्यूबवर सपोर्ट करा. जय आदिवासी.